नमस्ते. कसे आहात सगळेजण? मजेत? छान एकदम. चला, काही बात नाही. आपण इंग्लिश स्पीकिंगच्या मस्तपैकी प्रवासाला आहोत. काल परवापासून आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो आहोत आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करताय ना. मला खूप छान वाटलं. कोणी कोणी केलं कालचा होमवर्क? काल खूप सुंदर होमवर्क दिला होता, एक छान हेल्पिंग वर्कचा. केला का? कोणी कोणी केला सांगा. चला, नमस्कार. आलेत का सगळेजण? ओके. आपण लर्न करत आहोत ना हेल्पिंग वर्ब्स. आपल्याला बघायचंय कशा प्रकारे इंग्लिश डेव्हलप होत जातं. आपला प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचा आहे. चला, जेवढे झाले असतील त्यांच्याबरोबर आपण सुरू करून देऊयात ना. आपल्याकडे किती हेल्पिंग वर्ब होते? 24. 24 हेल्पिंग वर्ब्स. चला, टाईप करा. मला बघू दे कोणाकोणाला माहिती आहे हेल्पिंग वर्ब्स. टाईप इन दॅट. आय वॉन्ट टू सी हेल्पिंग वर्ब्स 24. ओके, केलंय? क्लिअर केलंय? बहुत अच्छे, खूप छान. समृद्धी, केलंय क्लिअर? केलंय क्लिअर की नाही केलंय? यस सर, केलंय ते. ओके, व्हेरी गुड. जर हेल्पिंग वर्ब्स क्लिअर केलेले असतील तुम्ही तर आपल्याला पुढे जायला सोपं जाईल. जर ते केलेले नसतील तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. हे मी पर्यंत तुम्हाला डिस्क्लेम करतोय इथे. म्हणून चांगला अभ्यास करा. नसतील केलं तर पुन्हा पुन्हा करा. त्याचा अर्थ समजून घ्या. चला, आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला त्याचे अर्थ सांगतो जेणेकरून तुम्हाला थोडंसं सोपं जाईल अजून. हा, चल. जे जे तुम्हाला माहिती आहे ते आपण जरा फास्ट घेऊ. जे जे तुम्हाला माहित नाहीये त्याच्यावर थोडं काम करू. म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. माझ्यासोबत लिहून घेतलं तर की खूप चांगली गोष्ट आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवेल तरी सुद्धा असं कधी कधी झालेलं याच्या अगोदर की एक मॅडम होत्या, त्यांनी असं सगळं फक्त स्क्रीनशॉट घेत राहिल्या. मी सांगत होतो की एखाद्या डायरीमध्ये नोट डाऊन करा, काहीतरी लिहित चला, पण त्यांनी ऐकलं नाही. आणि एक दिवस असा आला त्यांचा फोन हँग झाला, काहीतरी फॉर्मॅट झाला आणि सगळे स्क्रीनशॉट वाईप ऑफ झाले. काहीच राहिलं नाही. मग त्या म्हणायला लागल्या, सर तुमच्याकडे काही लिहून ठेवलेलं आहे का? मी त्यांना म्हटलं, अरे आपला डायरेक्ट कोर्स चाललाय, हा प्रॅक्टिकल कोर्स आहे, याच्यात आपल्याला बोलायला शिकायचंय. कुठे शोधणार त्या सगळ्या गोष्टी? म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट्स घेतायत, इट्स ओके, परंतु त्याच्याबरोबर एखादी डायरी वगैरे कीप करा आणि त्यामध्ये लिहून पण ठेवा. दॅट वुड बी बेनिफिशियल टू यू. चला मग, इथे दिसतंय सगळ्यांना लिहिलेलं ना. ॲमेझॉन. काही गोष्टी अशा असतील तुम्हाला माहित असतील आणि काही गोष्टी अशा असू शकतात की ज्या तुम्ही पहिल्यांदा बघताय, तरी पण आपण त्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. बिकॉज वी जस्ट हॅव टू मूव्ह फर्दर. ॲमेझॉनचा सगळ्यांचा अर्थ हाच आहे. एम म्हणजे पण आहे, इज म्हणजे पण आहे, आर म्हणजे पण आहे. हा, नंतर आहे वॉज वर. या सगळ्यांचा अर्थ हाच आहे ना. होता, होती, होते, होता, होती, होते, होत्या. हा त्याचा अर्थ आहे. कुणाचा? वॉज वेअरचा. तो पण तुम्ही नोट करून घ्या. त्यानंतर कोण होते? डू डज डीड. थोडं स्प्लिट करू त्याच्यापैकी. डू आणि डी डज ह्या दोघांचा अर्थ वेगळा घेऊ आणि डीडचा अर्थ वेगळा घेऊ. हा, जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी असते ना, कोणती पण, जाणे येणे, खाणे पिणे, बसणे बोलणे, आपण कधी कधी बघा आम्ही जातो असं म्हणतो, ते आमच्या घरी येतात असं म्हणतो आपण. मग येणे अगोदर जो येणे होता, येणे, त्यातला ने कटअप झाला आणि त्याला तो किंवा ते किंवा तात लागला ना.
येतो, येते, येतात असं झालं ना. तर हा जो आहे ना तो ते तात, म्हणजेच इंग्लिश मधला डू आणि डज, ते क्लिअर करा. तो, ते आणि तात. इथे उदाहरण दिलंय, येतो, येते, येतात. हे पण एक्झाम्पल लिहून ठेवलं तर बेटर राहील तुम्हाला. हे माहीतच पाहिजे आपल्याला कशाचा काय अर्थ होतो. इफ यू अंडरस्टँड वेल what is the meaning of which helping verb, it would be helpful for you to talk better. did ला सेपरेट घ्या. आता पुन्हा इकडे या. जशी एखादी ऍक्शन असते, आता सपोज उघडणे ही ऍक्शन आहे ना. उघडणे, बसणे, खाणे, पिणे, बोलणे, धरणे, मरणे, उचलणे, जे पण काय आहे, आंघोळ करणे, है ना, प्रसाद भक्षण करणे, पूजा करणे, जे पण काय आहे, कधी कधी आपण त्या ऍक्शनला ल लावतो. मी म्हंटल, म्हणणे अशी ऍक्शन होते, आपण त्याला ल लावला. मी म्हटलं उठणे अशी ऍक्शन होती, आपण त्याला ल लावला. उठला, उठली असं म्हणतो की नाही आपण. तर हे जे आहे शिकणे आहे, उदाहरणार्थ शिकणे. शिकणे अशी ऍक्शन होते, आम्ही शिकतोय. परंतु आपण कधी कधी काय करतो, तो ने काढून टाकतो आणि शिकलो, शिकले असं म्हणतो की नाही. शिकला, शिकली. मग जेव्हा जेव्हा ऍक्शनला ल, ला, ली, ली असं जेव्हा येईल ना, त्याला म्हणायचं डीड. ठीक आहे. तो डीड कसा येतो, त्या काय येतो, त्याचा अर्थ काय होतो, हे बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही. मी तुम्हाला एकदम त्याचं ऑपरेशन करून सांगतो, त्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे डीडचा अर्थ काय आहे, आता सांगितलं तसं आहे. ल, ला, ली, ले, लो, हा कोणाचा अर्थ आहे, डीडचा. हा, ल्या, वगैरे वगैरे. हे तुम्हाला जरी वियर्ड वाटत असलं, जरी नवीन वाटत असलं ना, तरी पण लिहून ठेवा, तरी पण स्क्रीनशॉट घेत राहा. याने तुमचा खूप आयुष्यभराचा फायदा होणार आहे. ठीक आहे. हे नवीन नवीन जरी वेगळं वाटत असलं, तरी पण दिस इज गोइंग टू हेल्प यू व्हेरी मच. ओके. हा, मला माहितीये तुम्ही चांगला अभ्यास करताय, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. हा, इथलं पुस्तक का पुसलं सर, मला लिहायचं वाक्य होतं. मला पण तिथं थोडस लिहायचं आहे. आता चला पुढे अजून. अॅमिझार झालं, वॉज वर झालं, डू डज डीड झालं. याच्यानंतर हॅव हॅज हॅड होता, होता ना. त्याचा अर्थ पण इथे लिहून घेऊ आपण. आता शिकण्याची गोष्ट अशी आहे की हॅव आणि हॅज या दोघांचाही अर्थ एकच होतो. काय आहे. जो अॅमिझारचा अर्थ आहे ना, खूप छान गोष्ट सांगतोय, नोट करून घ्या व्यवस्थित. ह्या एम इज आरचा जो अर्थ आहे ना, आहे, तोच हॅव आणि हॅजचा पण अर्थ आहे. व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय ते. जर समजत असेल तर लिहून ठेवा. जो अॅमिझारचा अर्थ आहे, तोच हॅव आणि हॅज यांचा पण अर्थ आहे. आहे. अॅमिझारचा अर्थ पण आहे, हॅव आणि हॅज यांचा पण अर्थ आहे. दोघांचा अर्थ तोच. वॉज आणि वरचा जो अर्थ आहे, होता, होती, होते, तोच हॅडचा पण अर्थ आहे. लिहून घ्या. तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडेल, अच्छा दोघांचा अर्थ तोच आहे, मग मला कसं कळणार हॅवॅज कधी वापरायचा, अॅमिझार कधी वापरायचा, वॉजवर कधी वापरायचा, हॅड कधी वापरायचा, असा प्रश्न पडला असणार. कोणाला असा प्रश्न पडलाय का, त्याने वाय टाईप करा, मला बघू दे कोणाला पडलाय प्रश्न. का हो सर, हे दोघांचा अर्थ सारखा आहे, मग हा कधी वापरायचा आणि तो कधी, असं कोणा कोणाला डाऊट आहे त्यांनी वाय टाईप करा. येस, आय हॅव डाऊट. ज्याला डाऊट नाही त्यांनी नो टाईप करा. नो, नो, आय डोंट हॅव एनी डाऊट. ओके, खूप छान. असू दे, डाऊट असणं चांगली गोष्ट आहे. हा, प्रश्न पडणं चांगली गोष्ट आहे, शंका असणं चांगली गोष्ट आहे. आपण त्याचा निरसन करण्यासाठीच काम करतोय. चला हळूहळू. एम इज आर म्हणजे पण आहे, हॅव हॅज म्हणजे पण आहे.
वॉजवर म्हणजे पण होता, हॅड म्हणजे पण होता. डू आणि डज जेव्हा एखाद्या ऍक्शनच्या शेवटी तो, ते, तात वगैरे लागतं, त्याचा अर्थ असतो डू आणि डज. ऍक्शनच्या शेवटी जेव्हा ल, ला, ली, ली वगैरे असं काहीतरी लागेल, तेव्हा त्याला म्हणायचं डीड. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? वाय टाईप करा, समजलं असेल तर येस, नो. इथपर्यंत अर्थ आले का तुमच्या बरोबर? येस. रुद्राला कळलंय, अजून कोणाला कळलंय? येस, येस. कम कम. एकतर तुम्ही डायरेक्टली बोला माझ्याशी, नाहीतर टाईप तरी करा. नुसतं बसून बघायचं नाही. ओके, व्हेरी गुड. दीपक, इथपर्यंत समजलंय? ओके. एम इज आर, वॉज वर, डू डज डीड, हॅव एज हॅड. एम इज आर, वॉज वर, डू डज डीड, हॅव एज हॅड. इथपर्यंत आलो आपण आता. एम इज आर म्हणजे आहे, वॉज वेअर म्हणजे होता, डू डज म्हणजे तो, ते, तात, डीड म्हणजे ल, ला, ली, ली. इथपर्यंत आलो आपण. हा, एम इज आर, वॉज वर, डू डज डीड, हॅव एज हॅड. क्लिअर आहे ना? इथपर्यंत काय अडचण नाही ना कुणाला? चला पुढे जाऊया. त्याला पुसतो मी जरा. तुम्हाला जर वाटलं ना की याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, तर मी थोडं इकडे तिकडे गेलो की तुम्ही तोपर्यंत घेऊन टाकत जा. कधी कधी असं होतं, अरे मला लिहायचं होतं, मला स्क्रीनशॉट घ्यायचा होता, तो पुसून टाकलं मध्येच, असं होतं काहींचं. तसं नको व्हायला म्हणून आहे. हा, चला पुढे आता. एम इज आर, वॉज वर, डू डज डीड, हॅव एज हॅड. पुढे काय? शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड. पाठ केलं की नाही? लर्न केलं की नाही? ज्यांनी ज्यांनी लर्न केलं त्यांनी वाय लिहा. कोणी कोणी लर्न केलं विचारणार मी आता. रुद्राने केलंय. ओके, चलो. बाकीच्यांनी केलंय का? येस, 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 येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, येस. गुड गाईज. नुसतं येस टाईप करू नका, विचारणार आहे मी नंतर. हा, चला मग. फक्त लिहून घ्या, अर्थ लिहिलेले असलेले तुम्हाला थोडा फायदा होईल त्याचा. हा, शल. याला शॉल वगैरे नका म्हणत जाऊ, शल. हा, आणि विल, ह्या दोघांचा एकच अर्थ आहे. कोणता? करेल ना, भविष्यात. करेल. निगेटिव्ह असलं तर करणार. करणार नाही, जाणार नाही म्हणतो ना आपण असं. शिकणार नाही, विकणार नाही. शॉर्टकट मध्ये लिहून घ्या, नार. नार म्हणजे पण शलवेल. हा, नार म्हणजे पण शलवेल. अजून आपण कधी कधी करशील असं म्हणतो की नाही, जाशील, येशील, खाशील, है ना? तर शील, शील म्हणजे पण शलवेल. आपल्या मराठीतल्या वाक्याच्या शेवटी काय लागले ते चेक करा, त्याच्यात शोधा. हा, जाशील, येशील, येतील, जातील, खातील, म्हणतील. तील लागला ना तर तो सुद्धा कोण आहे? शलविल आहे. है ना? म्हणेल, सांगेल, ऐकेल. कधी कधी येल लागतो शेवटी, येल. तो एल म्हणजे पण शलविल आहे. हा? जाईल, खाईल, है ना? खाईल. इल म्हणजे तो पण आहे. बघा बरं, शलविलचे किती अर्थ शोधून काढले आपण ना. लिहून घ्या. थोडे उलटे पालटे होतील, परंतु आपण नंतर परत लर्न करताना ना सगळ्यांना व्यवस्थित समजून घेऊ. हा, चला. शुड. शूडचा अर्थ काय होतो समजून घ्या. आपण कधी कधी एखाद्याला म्हणतो ना पुढच्याला, तू शिकला पाहिजे, तू अभ्यास केला पाहिजे, तू दररोज लेक्चर अटेंड केलं पाहिजे म्हणतो ना आपण. ते केलं पाहिजे, करायला पाहिजे, गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, म्हटलं पाहिजे. हा जो पाहिजे आहे ना, तू अमुक अमुक गोष्ट केली पाहिजे असं मला वाटतंय. तर जेव्हा असं म्हणायचं असेल तेव्हा शूड वापरतात. शॉर्टकट मध्ये केलं पाहिजे असं लिहून घ्या. परंतु नुसतं केले पाहिजे लिहून उपयोग नाही. का केलं पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे.
कारण एका एका अर्थाचे दोन दोन तीन तीन शब्द येतात कधी कधी. मग आपल्याला कळत नाही की हाच शब्द का वापरला, तो का नाही वापरला, त्याच्याऐवजी तो वापरला असतं काय झालं असतं, याच्याऐवजी हा वापरला असतं काय झालं असतं, हे आपल्याला प्रश्न पडतात. म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये त्याचं बॅकग्राऊंड सांगणार आहे. हाच शब्द का वापरायचा, तो दुसरा शब्द का नाही वापरायचा, ते सांगणार आहे. हा, लक्षात ठेव. याच्यापेक्षा महत्वाचं ब्रॅकेट मधलं आहे. ओके. बरं, तू अमुक अमुक गोष्ट केली पाहिजे, का केली पाहिजे, मला वाटतं की तू केली पाहिजे म्हणून. साधं सोपं स्पष्टीकरण आहे. हा, का केलं पाहिजे, मला वाटतं म्हणून. मला वाटतं की तू असं केलं पाहिजे, मला वाटतं तू शाळेत गेलं पाहिजे. प्रत्येक वेळेला मलाच वाटतं. ओके. असं नाही तुला वाटतं त्याला वाटतं. प्रत्येक वेळेला मलाच वाटतं की तू असं असं केलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी देश खूप पुढे नेला पाहिजे. कोण नेणार आहे पुढे, नरेंद्र मोदी. वाटतं कोणाला, मला. हे कळतंय, मला वाटतं म्हणून तू अमुक अमुक केलं पाहिजे, याला म्हणायचं शुड. शॉर्टकट समजून घ्या, खूप जास्त खोलात पडण्याची काही गरज नाही आपल्याला. हा, अजून का केलं पाहिजे, कारण ही माझी इच्छा आहे, ही माझी अपेक्षा आहे, हा माझा तुला दिलेला सल्ला आहे, हा मी तुला केलेला उपदेश आहे. म्हणून तू केलं पाहिजे, तेव्हा त्याला शूड म्हणायचं. आता एक शूडचा एक चुलत भाऊ आहे. हा, शेवटचा शब्द आपण काय पाठ केला, टाईप करा बरं ज्यांना आठवतंय. तुम्ही जे काही लर्न केलं ते 24 पैकी सगळ्यात शेवटचा शब्द काय होता, टाईप डाऊन. बघू कोणाचं लर्न झालंय. वा, शाबास, व्हेरी गुड, व्हेरी शाबास. छान. आणि जेव्हा मी काही प्रश्न विचारतो ना, तेव्हा मला काम नाहीये काही म्हणून नाही विचारत. मला बघायचं असतं की तुमचं पार्टिसिपेशन किती आहे, म्हणून विचारतो. टाईप करत चला, सांगत जा किंवा तोंडाने बोलत जा, काहीतरी करा, परंतु ऍक्टिव्हेट असलं पाहिजे आपण. हा, चला, मग त्याला पण घेऊन टाकू. ऑट टू. आता याची मजा अशी आहे, याचा पण अर्थ तोच आहे, हाच, केलं पाहिजे. अरे बापरे, सर यालाही केलं पाहिजे, यालाही केलं पाहिजे, याला कधी म्हणायचं आणि याला कधी म्हणायचं. परत आला का प्रश्न मगाचा, लक्षात घ्या. आता हळूहळू तुम्हाला प्रश्न पडतील, हे कधी म्हणायचं, ते कधी म्हणायचं, अमेझॉन कधी म्हणायचा, हॅवल्स कधी म्हणायचा, वॉच कधी म्हणायचा, हॅड कधी म्हणायचा, आता शूड कधी म्हणायचा, ऑट टू कधी म्हणायचा. कारण दोघांचा अर्थ एकच आहे, कोणता, केलं पाहिजे. त्यापैकी शूड कधी म्हणायचं हे लिहून दिलंय मी, मला असं वाटतं म्हणून. असं जेव्हा म्हणायचं असेल, मला वाटतं की तू दवाखान्यात गेलं पाहिजे, मला वाटतं तू खूप अभ्यास केला पाहिजे, मला वाटतं ना, मग शुड म्हणा. यू शुड गो, यू शुड स्टडी हार्ड, यू शुड अटेंड ऑल लेक्चर्स, यू शुड फॉलो मी, है ना. शुड शुड शुड. ऑटो कधी म्हणायचं, तू हे केलं पाहिजे. बरं, कंसात काय, मला वाटतं म्हणून नाही, ती तुझी जबाबदारीच आहे, तुझी ड्युटीच आहे ते करायची, म्हणून तू ते केलं पाहिजे. असं जेव्हा म्हणायचं असेल ना, तेव्हा युज टू ऑट टू म्हणायला पाहिजे, शुड म्हणायचं नाही. मग त्याचं बॅकग्राऊंड लिहून घ्या. ऑट टूच केलं पाहिजे, का केलं पाहिजे, कारण ते तुझं कामच आहे, कारण ती तुझी ड्युटीज आहे, म्हणून लिहून घ्या. ऑट टू, तू केलं पाहिजे कारण ती तुझीच जबाबदारी आहे. तुझी जबाबदारीच आहे, तू काही वेगळं तीर मारत नाही ते काम करून. हं? मला वाटतं हे समजत असेल तुम्हाला. शूड कधी वापरायचा, ऑट टू कधी वापरायचा, शूड कधी वापरायचा, ऑट टू कधी वापरायचा. हा, हेल्पिंग वर्ब हे खूप अलीकडचं पाऊल आहे, याच्या पुढे खूप दूर जायचं आपल्याला अजून. हा, त्यामुळे व्यवस्थित करा हे. चला, हे दोघं जर झाले का,
आता यांचा दोघांचा एक सावत्र भाऊ पण आहे, त्याला पण घेऊन टाकू. हा, दोघं जर आले आता अजून एक येऊ द्या. चलो. मस्ट. सर का ह्याला म्हटलं तुम्ही सावत्र भाऊ? त्याचा अर्थ तोच आहे, केलं पाहिजे. अरे बापरे. शूड म्हणजे पण केलं पाहिजे, ऑट टू म्हणजे पण केलं पाहिजे, मस्ट म्हणजे पण केलं पाहिजे. हो, सगळ्यांचा अर्थ तोच. केलं पाहिजे, केलं पाहिजे, केलं पाहिजे, केलं पाहिजे. हा, परंतु याला थोडासा मी त्याला सावत्र का म्हटलं, यांच्यापेक्षा जास्त त्रास देणार आहे. याचा अर्थ होतो केलेच पाहिजे. याच्यात च लावा. शूडला च नव्हता लागला, ऑटूला पण च नव्हता लागला, मस्टला मात्र लागला. जेव्हा मस्ट येईल ना वाक्यात, तेव्हा समजून घ्या ही गोष्ट तू केलीच पाहिजे असं म्हणतो तू. का बरं केलीच पाहिजे? आता इथे कंसात येणार त्याचं काम. का बरं मस्ट वापरायचं मी तिथे? शुड का नको वापरू? ऑट टू का नको वापरू? त्याचं कारण आहे. काय? कारण हे कंपल्सरी आहे म्हणून तुला ते केलंच पाहिजे. ओके. कारण तुला दुसरा कोणताही ऑप्शन नाही, ते त्याच्या मागचं कारण आहे. केलंच पाहिजे कारण हे कंपल्सरी आहे, तुला दुसरा पर्याय नाही. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, सांभाळा, पाठ करा, क्लिअर करा. शुड, ऑट टू, मस्ट हे तिघही एकाच लाईन मधले आहेत. शुड म्हणजे केलं पाहिजे. का केलं पाहिजे? मला वाटतं म्हणून तो केलं पाहिजे. ऑट टू म्हणजे केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण तुझी ड्युटीज आहे ते करण्याची. आपण हे बघणारच आहोत वाक्यामध्ये, डोंट वरी. अगोदर अर्थ समजून घ्या. कंपनी जेव्हा सांगतात ना तुम्ही सकाळी 10 वाजता आलं पाहिजे, कंपनी जेव्हा म्हणते की ती तुमची ड्युटी आहे म्हणून तुम्ही आलं पाहिजे, मग कंपनी म्हणेल यू ऑट टू का. आणि कंपनीचा दम दिला असेल आपल्याला यायलाच लागेल बाकी माहित नाही काय, तर तेव्हा कंपनी मस्ट वापरेल. यू मस्ट कम. हा, ज्याचा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल सांगा, मी पुसणार आहे त्याला. चला पुढे. शल झाला, विल झाला, शुड झाला, हा, ऑट टू झाला. ठीक आहे, शल, शुड, विल, वुड. आता वुडला नंतर वुड आणि कुडला थोडं मागे ठेवू. आता घेऊयात कॅनला. कॅन म्हणजे करू शकतो, माहितीये का तुम्हाला हे? आय कॅन डू दिस, आय कॅन डू दॅट म्हणतो की नाही आपण असं ना. कॅन. चला घ्या. कॅन म्हणजे काय? कॅन म्हणजे करू शकतो. आता एक गोष्ट शिका, नुसते शब्दांचे अर्थ पाठ करून इंग्लिश येत नसतं, त्याचं बॅकग्राऊंड माहित पाहिजे. इंग्लिशचा महत्वाचा पॉइंट काय? हाच शब्द इथे का निवडला, दुसरा शब्द का नाही घेतला? वाय आर यू टेकिंग जस्ट दिस वर्ड ओनली, वाय डू यू टेक अनदर वर्ड, ते माहित पाहिजे. मग कॅन म्हणजे करू शकतो. का करू शकतो? कोण सांगते याचं उत्तर? टाईप करा बरं. ओके. शक्यता नाही. अजून कोणते टाईप करा बरं. कॅन म्हणजे करू शकतो आणि प्रश्न काय? का करू शकतो ते सांग. का करू शकतो? टाईप करा बरं, ऐकू द्या अजून. इतके जण आलेत, बघू बरं काय. का करू शकतो मी हे काम? शक्यता. अरे नाही रे बाबांनो. आता बघा किती गरज आहे मग आपल्याला. या कंसामध्ये का करू शकतो,
लिहा. सांगतो. साधं सोपं सांगतो, जास्त काही अवघड घुसू नका. मला ते जमतं म्हणून मी ते करू शकतो. मला ते करता येतं म्हणून. ओके. मला जमतं म्हणून. बाकीच्या आणखी छोट्या छोट्या आयडिया सांगतो. मला ते मी करू शकतो कारण माझ्यामध्ये ताकद आहे ते करण्याची. हा, माझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे. अजून माझ्यामध्ये काय आहे? पॉवर आहे, विश आहे, ॲबिलिटी आहे, ते करण्याची एक क्षमता आहे माझ्यामध्ये, है ना? कॉन्फिडन्स आहे, तयारी आहे माझी ते करण्याची. या हे सगळे शब्द. तर ह्या गोष्टीमुळे मी ते करू शकतो. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतो. एखाद्या शब्दाचा अर्थ पाठ केल्यावर इंग्लिश येत नसतं. त्याचं बॅकग्राऊंड पाठ केलं पाहिजे, तेव्हा इंग्लिश येतं. की हे मी करू शकतो. का करू शकतो? मग जेव्हा तुम्हाला असं म्हणता येईल ना, मी फोर व्हीलर चालवू शकतो. चालवू शकतो म्हणजे काय? मला चालवता येते. बरोबर आहे की नाही? मला त्यातलं स्किल आहे. एक शब्द स्किल आहे माझ्याकडे, है ना? मला त्याचं टेक्निक माहिती आहे, म्हणून मी ते करू शकतो. असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा कॅन वापरा. आय कॅन ड्राईव्ह फोर व्हीलर. का बरं कॅन वापरला? कारण माझे ते स्किल आहे, माझ्या ताकद आहे, मला येतं ते, माझं ट्रेनिंग झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते करू शकतो. त्याला म्हणायचं कॅन. हा, इतकं ऑपरेशन सगळ्यांचं करा. आता मगाशी शूडची फॅमिली पाहिली आपण. एक शूड होता, त्याला एक भाऊ होता, त्याचं नाव ऑट्टू होतं. एक परत एक भाऊ आला, त्याचं नाव मस्ट होतं. याचं पण तसंच बिचारायचं. याला पण एक भाऊ आहे. चलो, त्याचं नाव आहे मे. त्याचाही अर्थ तोच होतो, करू शकतो. इंग्लिश मधली ही खूप मज्जा आहे. याचा अर्थ तोच, त्याचा अर्थ तोच. बऱ्याच लोकांना हे माहीत नसल्यामुळेच त्यांचं इंग्लिश कच्चं राहून जातं. तुमचं नाही राहणार. कारण तुम्हाला मी एकदम बेसिक पासून सांगतो की याचा अर्थ असा होतो, या वेळेला हा शब्द येतो, त्या तो म्हणायचा असल्यावर तोच शब्द येतो. त्यामुळे तुमचं चुकणार नाही. चला, मेला पण तू बघा, तुम्हाला जर म्हणायचं असेल तुम्ही जाऊ शकता. तुम्ही काय म्हणता रे मग? तुम्ही जाऊ शकता, तुम्ही येऊ शकता. टाईप करा बरं. तुम्हाला जर म्हणायचं असलं तर तुम्ही माझा फोन वापरू शकता. लिहा बरं, बघू दे मला तुम्हाला काय माहिती आहे. तुम्ही माझा फोन वापरू शकता. टाईप करा किंवा सांगा, मी ऐकायला पण तयार आहे. चला, तुम्ही माझा फोन वापरू शकता. कसं म्हणणार? यू कॅन यूज माय मोबाईल. बर, ऐका आता. आता काय सांगितलं? कॅन म्हणजे काय? तुमच्यात ताकद आहे म्हणून तुम्ही करू शकता. तुमच्यात विश आहे, ॲबिलिटी आहे, कॉन्फिडन्स आहे, स्किल आहे म्हणून. आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या फ्रेंडला म्हणता, तुमच्या भावाला म्हणता की माझा फोन तू वापरू शकतो, तेव्हा त्याच्या मागे तुमची भावना काय असते हे समजून घ्या. टेक्निक समजून घ्या, म्हणजे इंग्लिश बोलता येतं छान. त्याच्या मागे तुमची भावना अशी असते, घेऊन टाका, माझं काही ऑब्जेक्शन नाहीये, बिंदास. म्हणतो की नाही आपण असं ना? तुला परवानगी आहे ती गोष्ट करण्याची. तू माझा फोन वापरू शकतो म्हणजे माझा फोन वापरण्याची तुला परवानगी आहे, हे लक्षात घ्या. तू म्हणून इथं कॅन नाही वापरायला पाहिजे, मे वापरायला पाहिजे. मे म्हणजे पण करू शकतो, पण कधी करू शकतो? मी जेव्हा तुला परवानगी देईन तेव्हा. कळलं का? पुन्हा कोणाला कळतंय? वाय टाईप करा. मे म्हणजे तू करू शकतो, परंतु कधी करू शकतो? जेव्हा माझी परवानगी तुला असेल तेव्हा. मे म्हणजे परवानगी आहे म्हणून तू ते करू शकतो. बाकीच्यांनी पण सांगा, मला हा मुद्दा कळतोय का? कॅन आणि मे मधला फरक समजतोय का? लिहा येस ऑर नो. नो. परत सांगतो बघा, अरे समजून घे. कॅन म्हणजे
करू शकतो. का करू शकतो? तुझ्यात ताकद आहे म्हणून तू करू शकतो. परत सांगतोय, समजून घ्या व्यवस्थित पॉइंट. हा, 2 वाक्य लिहितो मी इथे. यू कॅन वॉक. यू मे वॉक. कॅन म्हटलं अर्थ तोच, मे म्हटलं अर्थ तोच. यू कॅन वॉक, तू चालू शकतोस. यू मे वॉक, तू चालू शकतोस. अर्थ एकच. फ्लेवर चेंज. एक फ्लेवर आहे. कोणता? सांगा 2-3 फ्लेवर कोणकोणते आईस्क्रीमचे बाबांना, तुम्हाला जास्त माहिती. कसाडा ना, काय काय आणखी वेगवेगळे आहे. तर याचा फ्लेवर वेगळा आहे, याचा फ्लेवर वेगळा आहे. हा, यू कॅन वॉकचा अर्थ काय? तुला पाय दिलेत देवाने म्हणून तू चालू शकतो, तुझ्या ताकद आहे ना चालण्याची. कॅन म्हणजे. आणि यू मे वॉक म्हणजे काय? तू बिंदास चाल, तुला कोणी काही म्हणणार नाही. नो ऑब्जेक्शन. कळतंय का आता मी काय म्हणतोय ते? कॅन आणि मे मधला फरक समजतोय की नाही समजतोय? मे म्हणजे परवानगी. नो ऑब्जेक्शन. मग ज्यांना ज्यांना हे समजेल ना, मे कधी वापरायचं, कॅन कधी वापरायचं, त्यांचं इंग्लिश चुकणार नाही ना मग. तुम्ही माझी बॅग तपासू शकता असं म्हणायचं तुम्हाला. यू डॉट डॉट चेक माय बॅग. तुम्ही माझी बॅग तपासू शकता. टाईप करा. कोणता शब्द टाकणार इथे? कॅन की मे? मे. एकदम बरोबर. का बरं मी कॅन का नाही टाकला? कारण तुम्ही काय म्हणता? बिंदास तपास, माझं काही म्हणणं नाहीये, माझं काही ऑब्जेक्शन नाहीये, तुला कोणी काही म्हणणार नाही. बरोबर आहे ना? असंच ना? आता समजतं का मे कधी वापरायचा आणि कॅन कधी वापरायचा? येस, 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 येस. ओके. म्हणजे तुम्हाला समजायला लागलं आता की कॅन कधी म्हणायचं, मे कधी म्हणायचं. हं? बघा, यू कॅन ड्राईव्ह 4 व्हीलर याचा काय अर्थ झाला? यू कॅन ड्राईव्ह 4 व्हीलर. पूजा, यू कॅन ड्राईव्ह 4 व्हीलरचा अर्थ झाला की तू 4 व्हीलर चालवू शकतोस, तुला त्याच्यातलं स्किल आहे, कॉन्फिडन्स आहे, ताकद आहे तुझ्यात, तुला येतं ते चालवत. कळलं इथपर्यंत? येस. पण जर तुम्ही असं म्हटलं की यू मे ड्राईव्ह 4 व्हीलर, यू मे ड्राईव्ह 4 व्हीलर याचा अर्थ काय झाला? तुला चालवता येतं की नाही ते संबंध नाही आमचा. यू मे ड्राईव्ह म्हणजे तुला परवानगी आहे. नो ऑब्जेक्शन. बिंदास चालवा, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, हा मेचा अर्थ होतो. कळतंय का आता? कॅन आणि मे समजलंच पाहिजे. हा, गट. कॅन म्हणजे पण करू शकतो कारण मला ते करता येतं. मे म्हणजे पण करू शकतो कारण तुम्हाला परवानगी आहे, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, तुम्ही बिंदास करू शकता. मे. आता कॅनचा आणि मेचा एकच अर्थ झाला. आता जो मे आहे ना, परत येणार कपडे बदलून, चला याला पुसायचंय मला, त्याला पुसून टाकू. इंग्लिशमध्ये ना एकच शब्द वेगवेगळ्या फ्लेवरने वापरला जातो ना, ती इंग्लिशची ब्युटी एक. आता मेचा अर्थ काय पाहिला आपण? करू शकतो, तुला काही अडचण नाही, तुला कोणी काही म्हणणार नाही, असा अर्थ बघितला ना आपण मेचा. या परत, मे परत आला ड्रेस चेंज करून. सकाळी एका लग्नाला गेला होता, संध्याकाळी परत दुसऱ्या लग्नाला आला. हा, आता मेचा अजून एक वेगळा अर्थ सांगतो. कदाचित. हम्म? कदाचित असं करेल, कदाचित तसं करेल. मग तुम्ही ते म्हणा शक्यता आहे. अमुक अमुक करण्याची शक्यता आहे.
म्हणजे मेचे किती अर्थ झाले? दोन अर्थ झाले की नाही? एक मे काय म्हटलं? बिंदास जा, तुला परवानगी आहे. आता दुसरा मे काय म्हणतो? कदाचित मी असं असं करेन, कदाचित मी तसं करणार नाही. कळतंय? मी असं करण्याची शक्यता आहे, नाहीये शक्यता असं काही करण्याची. हे लक्षात ठेवा, मेचे दोन अर्थ आहेत. एक मे म्हणजे तुम्हाला परवानगी आहे, आणि दुसरा मे म्हणजे कदाचित. हे वाक्य बघा इथे. यू मे पास, यू मे पास. आता याला दोन फ्लेवर झाले. एक काय? तो बिंदास पास होऊ शकतो, तुला कोणी काय म्हणणार नाही. दुसरा फ्लेवर काय? कदाचित तू पास होशील सुद्धा. यू मे पास दिस एक्झाम. सोप्या शॉर्टकट अर्थ पाठ करून घ्या. मे म्हणजे कदाचित. कदाचित ही गोष्ट होईल, कदाचित ही गोष्ट नाही होणार. मेचे दोन अर्थ. मेरा अजून एक भाऊ आहे, माईट. त्याचाही अर्थ लिहून घ्या. आता मे मोठा दिसतो का माईट मोठा दिसतो? मला सांगा बरं, मोठा कोण दिसतो? सांगा लवकर लवकर, टाईप करा. मोठा कोण दिसतो, मे की माईट? माईट. ओके, माईट. तयारीत बसा बाकीच्यांनी पण. माईट. ओके, तुम्हाला जे वाटतं ते सांगा. ओके, माईट. दिसताना दिसतो ना एवढा मोठा, है ना? मे बिचारा तीनच अक्षरांचा, माईट एवढा मोठा. परंतु तसं नाही. हा, परंतु उलट आहे ते. मे दिसायला छोटा आहे, पण मोठा भाऊ आहे. माईट दिसायला मोठा आहे, पण छोटा भाऊ आहे. लक्षात मी काय म्हणतो ते. हा, याला मराठीमध्ये आपण म्हणतो बहुतेक. सर याच्यात काय फरक आहे कदाचित आणि बहुतेक मध्ये? काय फरक आहे? कदाचित मी उद्या पुण्याला जाईल आणि बहुतेक मी पुण्याला जाईल, याच्यात काय फरक आहे ते समजून घ्या. ही जी कदाचित म्हणतो ना आपण, ही 50% शक्यता आहे. मे म्हणजे 50-50. लिहून ठेवा, मे म्हणजे 50-50. कदाचित जाईल, कदाचित नाही जाणार, कदाचित जाईल, कदाचित नाही जाणार. 50-50 चान्सेस मे म्हणजे. आणि माईट म्हणजे किती? फक्त 5% चान्सेस. कळतंय का मला बरं? मे माईट म्हणजे एकदम कमी शक्यता. कमी का होईना, पण शक्यता मात्र आहे. हा, जिवंत आहे शक्यता, पण एकदम कमी आहे. मग याचा अर्थ इथे काय झाला पाहिजे? कमी का होईना, परंतु शक्यता आहे. हा, माईटचा अर्थ मेचा 50-50 चान्सेस आहे, आणि माईटचा पुसटशी शक्यता आहे. एकदम कमी का होईना, पुसटशी का होईना, शक्यता आहे. पुसटशी का होईना शक्यता आहे. तर दिसत नाही, चलो इधर जाएंगे. कमी का होईना, परंतु शक्यता आहे. लक्षात घ्या, कुठे कुठे मे येतो, कुठे कुठे माईट येतो, काय येतो ते माहित पाहिजे. मे जेव्हा म्हणेल तेव्हा 50% चान्सेस आहेत. आय मे गो टू नाशिक, मी नाशिकला जाण्याचे 50% चान्सेस आहेत. आय माइट गो टू नाशिक म्हणजे एकदम पुसटशी शक्यता आहे. जाईल की नाही मला माहित नाही, एकदम 5% चान्सेस आहेत. एकदम बहुतेक जाईल, बहुतेक जाणार पण नाही. फरक कळतोय का मे आणि माईट मधलं? सांगा मला फटाफट, टाईप करा इथे येस ऑर नो. तुम्ही जर वाय टाईप केला, मला वाटेल की तुम्हाला समजलंय. तुम्ही एम टाईप केला तर मी तुम्हाला परत सांगतो. टाईप. ओके, सगळ्यांनी घ्या. आपल्या लॉकचा टाइम संपलाय, तुम्ही बोलू शकता डायरेक्टली माईक चालू करून. बघा, दोन आपण उदाहरण बघू. माय फादर मे कम नाव. मे म्हटलं आपण, माय फादर मे कम नाव, 50% चान्सेस आहेत पप्पांना येण्याचे. माय फादर माइट कम नाव, 5%. कदाचित बहुतेक येतील, बहुतेक येणार पण नाही.
जेव्हा आपल्याला स्वतःला डाऊट आहे ना, जेव्हा आपल्याला स्वतःलाच माहित नाही ती गोष्ट होणार आहे की नाही, मलाच डाऊट आहे, त्यावेळेला माईट वापरा. वा, लिहून घ्या, माईटच्या बाजूला डाऊट शब्द लिहून घ्या. Whenever we have doubt, whenever we are not sure, ते पण लिहून घ्या, नॉट शुअर, मलाच खात्री नाहीये. मला काही माहित नाही आपण म्हणतो की नाही. त्याला जर विचारलं, अरे ते शेजारचे काका पुण्याला गेलेत का, मला माहित नाही. गेले असतील बहुतेक, मला काही माहित नाही, मला काही कल्पना नाही गेलेत की नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला काही कल्पना नाही, आपल्याला माहित नाही गेले की नाही हे आपल्याला माहित नाहीये, त्यावेळेला आपण माहित म्हणलं पाहिजे, ही माइट हॅव गॉन देअर. तर कदाचित बहुतेक ते गेले असतील पण मला काही कल्पना नाही. मे मध्ये तुम्हाला कल्पना आहे 50%, माईट मध्ये तुम्हाला अजिबातही कल्पना नाही. हा फरक आहे, लक्षात घ्या. निम्मे लोक माईटचा उपयोग करत नाही, कारण त्यांना असं वाटतं की माईटचा अर्थ काय हे त्यांना कळत नाही. परंतु चांगलं इंग्लिश बोलणारी माणसं माईटचा उपयोग करतात. याला स्टार करून ठेवा. हे समजलं पाहिजे आपल्याला. हा, फार महत्वाचं आहे. मे आणि माईट, मला वाटतं कळलाय मुद्दा सगळ्यांना. हा, पुसू याला. ओके, छान. आता पुढे चला. अमेझॉन झालं, वॉजवर झालं, डू डस डीड झालं, हॅव हॅज हॅड पण झालं, शल पण बघितलं आपण, शुड पण पाहिलं ना, विल पण पाहिला, वुड आणि कुड बाजूला ठेवलंय. विल वुड कॅन कुड, शल शुड विल वुड कॅन कुड. नंतर काय, मे माईट पण पाहिलं, मे पण सांगितलं, माईट पण सांगितलं, मस्ट पण सांगितलं ना. आता राहिला यूज टू डेअर नीड ऑट टू. ओके, ते पण बघून, ऑट टू पण सांगितलं ना. यूज टू हो. डेअर नीड आणि कुड आणि वुड एवढे दोन चार राहिले, ते बघू आपण. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. चला, डेअर हा शब्द तुम्ही कधी ना कधी नक्की ऐकला असणार. हा, हाऊ डेअर यू म्हणतो की नाही आपण, हाऊ डेअर यू. हा, डेअरिंग शब्द ऐकलाय का? डेअरिंग, हो. हो. अरिंग मिरिंग लॉंगा चिरिंग डेअरिंग है ना. डेअरिंग, तर डेअरिंग म्हणजे डेअर आहे. डेअर म्हणजे काय, मग धाडस करणे ना. हाऊ डेअर यू, कसं काय धाडस केलं तू. डेअर म्हणजे धाडस. आणि नीडचा अर्थ काय हे काय सांगण्याची गरज नाही आहे, समजत असेल तुम्हाला. नीड म्हणजे गरज ना. मग आय नीड गो देअर, मला म्हणजे ते मला जाण्याची गरज आहे. ओके, आय डेअर से दिस म्हणजे मी हे म्हणण्याचं धाडस करतो. हे शब्द हेल्पिंग वर्ब म्हणून जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांचा अर्थ असा होतो, हे लक्षात ठेवा. डेअरचा अर्थ वेगळा, नीडचा अर्थ वेगळा, हे माहित पाहिजे आपल्याला. आता वूड आणि कूड हे दोघ जण समजून घेऊ. हा, अगोदर कूड सांगतो. कॅन म्हणजे करू शकतो, इथपर्यंत आलं तर मग आपलं कॅनचाच पास्ट टेन्स आहे कूड. कॅन म्हणजे करू शकतो, कूड म्हणजे करू शकलो, भूतकाळ आहे कॅनचा भूतकाळ. कॅन म्हणजे करू शकतो, हा करू शकला. तो फक्त करू शकतो, हा करू शकला भूतकाळात. हा, मी इथे लिहून ठेव, भूतकाळात करू शकलो. अजून एक घ्या, करू शकत होतो. आता इथे एक मज्जा आहे, ती गोष्ट फार छान आहे. कोणती? हा जो कूड आहे ना, ह्याला मोस्ट ऑफ द टाइम्स नॉटला जोडून वापरतात. आय कुड नॉट, तुम्ही ऐकलं कधी? हा, हो. आय कुड नॉट गो देअर, आय कुड नॉट अटेंड द मीटिंग, आय कुड नॉट आस्क यू, आय कुडंट डू दस. तर याला नेहमी ना नॉटला जोडूनच जास्त वापरतात.
कारण मी हे करू शकलो नाही, मी ते करू शकलो नाही, मी विचारू शकलो नाही, मी प्रयत्न करू शकलो नाही, शकलो नाही, शकलो नाही, शकलो नाही. ओके, म्हणून याला नाही जोडून द्या, मी तुम्हाला लक्षात राहील. हा, करू शकलो आणि नाही करू शकलो. करू शकत होतो, करू शकत नव्हतो. अरे मी ना तुला कॉलही करू शकत नव्हतो कारण माझ्या फोनला रेंजच नव्हती, नाही का. करू शकत होतो आणि करू शकत नव्हतो. याला स्टार करून ठेवा पुढला. का? कारण याचा जास्तीत जास्त वेळा निगेटिव्ह बरोबरच उपयोग होतो. याचा जास्तीत जास्त वेळा निगेटिव्ह म्हणूनच उपयोग केला जातो. हा, कूड समजलंच पाहिजे. आता या वूड कडे. सर वूडला शेवटी काय ठेवलं एकदम लास्टला? त्याच्या मागे पण कारण आहे. काय कारण आहे? हा वूड जो आहे ना, इंग्लिश मधला फार ट्रिकीएस्ट वर्ड आहे, फार विचित्र आहे. त्याला एक नाही, दोन नाही, तीन तीन अर्थ आहे एकट्याला. लक्षात घ्या, वूडला किती अर्थ आहे? तीन अर्थ आहेत. चला तुम्हाला तिन्ही पण सांगतो. पहिला अर्थ इंग्लिश मधून. पुढचा सगळ्यात सोपा, जो सगळ्या लोकांना माहित असतो, तो अर्थ आहे केलं असतं. मी अमुक अमुक गोष्ट केली असती जर मला माहित असतं, असं केलं असतं. तुम्ही मला कॉल केला असता, मी तुमच्या घरी आलो असतो. कल्पना. हं, पुढचा पहिला अर्थ काय? कल्पना, इमॅजिनेशन. केले असते, फक्त कल्पना आहे. असं केले असते, तसे केले असते, त्यांना भेटलो असतो, यांना भेटलो असतो, हे सांगितले असते, ते सांगितले असते, केले असते. हा त्याचा पहिला अर्थ. कुणाचा? वूडचा. हा, याचा दुसरा अर्थ. याला तीन अर्थ आहे वूडला बरं का. हे अर्थ लक्षात ठेवा. हे मी टाइमपास म्हणून नाही सांगत आहे. का लक्षात ठेवायचे ते? हे तुम्हाला काम येणार आहे पुढे अजून. आपण त्या महिन्याभर हेच नाही शिकणार. हा, आपल्याला बोलायची प्रॅक्टिस करायची ना, हे शब्द असणार आहे त्याच्यात. आणि ते कसे बोलायचे ते सांगण्यासाठी पाठ असणं महत्वाचं आहे. त्यामुळे क्लिअर करा. पुढचा दुसरा अर्थ, तेव्हा करायचो. आता नाही करत, तेव्हा करायचो. तेव्हा मी पहाटे 5 वाजता उठायचो, जिमला जायचो, व्यायाम करायचो. म्हणतो काय आपण असं? हा, हो की नाही? टाईप करा, येस और नो. हो, येस है ना. आम्ही तेव्हा लवकर उठायचो, आम्ही मंदिरात जायचो ना, मी खूप अभ्यास करायचो, आम्ही दररोज क्लास अटेंड करायचो. असं जेव्हा म्हणायचं असेल जुन्या भूतकाळातली सवय, तेव्हा वापरतात वुड. हा, याला पण लिहून घ्या, भूतकाळातली सवय. भूतकाळामधली जेव्हा तुम्हाला सवय सांगायची असेल, तेव्हा तुम्ही वूड वापरणार. आणि आता याचा एक दोस्त आहे जो मगाशी राहून गेला होता, त्याचा पण अर्थ तोच होतो, करायचो. कोण? यूज टू. इथे लिहून घ्या. म्हणजे तेव्हा करायचो असं म्हणायचं असलं त्याला दोन शब्द इंग्लिशमध्ये. एक कोण? वूड. आणि एक कोण? यूज टू. समजतंय का रे बाबांनो? आम्ही जुन्या काळात अमुक अमुक गोष्ट करायचो, आम्ही लवकर उठायचो, अभ्यास करायला बसायचो, असं जेव्हा चो म्हणायची वेळ येईल ना, त्यावेळेला त्याला दोन शब्द आहे, एक वूड आणि एक यूज टू. दोघांचा अर्थ तोच होतो, भूतकाळातली सवय. हा, वूडची 3 टप्प्यांमधली व्याख्या मी सांगतो तुम्हाला, जे कोणी सांगणार नाही. ते फक्त तुमच्याकडे असू द्यात, स्क्रीनशॉट घ्या, लिहून ठेवा. मी तुम्हाला काम येईल या गोष्टी, कोणी सांगत नाही मग.
आणि वुडचा तिसरा एक अर्थ होतो अजून, करेल. हा, म्हणजे कुणासारखा? शलविल सारखा. हा, हे लिहून ठेवा. म्हणजे एका वुडचे किती अर्थ झाले? तीन तीन अर्थ झाले की नाही झाले ना? हे सगळं आपल्याला माहित पाहिजे की 24 काठ्या आहेत, कोणत्या काठीचा कोणता अर्थ आहे. तुम्हाला थोडा वेळ लागणार असेल तर लावू दे, काय फरक पडत नाही. चिठ्ठ्या बनवा, काहीतरी घ्या, स्क्रीनशॉट लावा फोनला, पाठ करा, म्हणत राहा. माझ्याकडे 24 शब्द आहे, ते मी एका श्वासात म्हणून दाखवतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ मला सांगता येतो. असं तुम्ही जेव्हा तयार व्हाल ना, तेव्हा तुम्हाला इंग्लिश बघा किती सोपं लागेल. खूप अवघड नाहीये हे काही ग्रामरचे रूल वगैरे नाही आहे. पण हे आपल्या प्रत्येक वाक्यात येणार आहे. हे काय? आपली काठी आहे ना. ऐका लक्षात, काठी आहे ना लक्षात? का विसरले? विसरायचं नाही. ही काठी आहे चालण्यासाठी. ह्या सगळ्या काठ्या आहे. ॲमिजार काठी आहे. ॲमिजार बघितलं आपण, वॉजवेअर बघितलं, डू डस बघितलं, डीड बघितलं, हॅव हॅज हॅड पण पाहिलं आपण ना. शल बघितलं, शूड बघितलं, विल बघितलं, वुड बघितलं, हे बघा वुड सांगितलं. कॅन बघितला, कुड बघितला, मे बघितला, माईट बघितला, मस्ट पाहिला. पाहिलं की नाही? यूज टू पण पाहिला बघा, यूज टू इथे. यूज टू म्हणजे करायचो तेव्हा. डेअर पण बघितलं, धाडस. नीड पण बघितलं, गरज है ना. ऑट टू पण बघितलं, तू केलं पाहिजे कारण ती तुझी जबाबदारीच आहे. मग बघितलं ना आपण ऑट टू, है ना. 24 शब्द तुम्हाला मी सांगितले. आता या 24 शब्दांच्या उपयोगाने त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला आपलं इंग्लिश डेव्हलप करता आलं पाहिजे. काल तुम्ही शब्द लर्न केले ना सगळे, 24चे 24 तुमचे लर्न झाले ना. आता या पुढे, आता सगळ्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले. ताकद लावा, प्रयत्न करा, आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला येतो का बघा. याला कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घ्या, पुसणार मी. चालेल. तुमच्या नोटबुकमध्ये डायरीमध्ये न बघता ह्या 24च्या 24 शब्दांचे अर्थ कोणी सांगू शकेल? हा? नाही. पाठ करा, लागू दे. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल, जे काय लागेल ते. तुम्हाला वाटलं 20 दिवस लागेल, 20 लावू दे. 1 महिना लागेल, लागू दे. 1 महिना, काही फरक पडत नाही. पाठ करा पण. काही अवघड नाहीये. बघा, ॲमिझर म्हणजे आहे, वॉजवेअर म्हणजे होता, होती, होते, डू डज म्हणजे तो, ते, तात, करतो, करते, करतात असं. डीड म्हणजे ल, ला, ली, ली, ले, केलं, केलं, केला, केली वगैरे. हॅवेज म्हणजे पण आहे, हॅड म्हणजे पण आहे. शल विल म्हणजे करणार आहे भविष्यकाळात. शुड केलं पाहिजे, कारण मला वाटतं की तू असं केलं पाहिजे म्हणून तू ते केलं पाहिजे. शल शुड. विल वुड. वुड, वुडचे 3 अर्थ आहे, आपण सगळं शेवटी केला त्याला. पहिलं इमॅजिनेशन, मी केलं असतं. दुसरं तेव्हा करायचो आम्ही. आणि तिसरं करेल. भविष्य काळासाठी सुद्धा वुड वापरतात. तुम्ही हा शब्द ऐकला असेल ना, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. ऐकलंय की नाही कधी? आय वुड लाईक टू से दिस, आय वुड लाईक टू कम विथ यू, आय वुडंट डू दॅट. हे सगळं ना त्याचं फ्लेवर सांगतात वेगवेगळे. आपण शल बघितला, शूड बघितला, विल बघितला, वुड बघितला, कॅन पण सांगितलं मी करू शकतोस, करू शकतो मी पण, कारण माझ्यात ताकद आहे म्हणून कॅन. कुड, त्याचा भूतकाळ आहे, तेव्हा करू शकत होतो, आता नाही करू शकत. कॅन म्हणजे आता करू शकतो. आणि कुड, अरे बाबा 2-4 दिवसापूर्वी करू शकत होतो, आता मी करू शकत नाही, तो आहे कुड, है ना. शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड. मेचे 2 अर्थ सांगितले मी. मे म्हणजे पण करू शकतो, कारण तुझ्यावर काही ऑब्जेक्शन नाही आहे, तू करू शकतो.
तुला परवानगी आहे करण्याची, कर बिंदास. त्याला म्हणतात मे. मे परत आला कपडे चेंज करून, आता काय म्हणतो, कदाचित मी करेल, कदाचित मी करणार नाही. 50-50%. मग आता हे शिकायचंय की आता मी वाक्यात जो मे वापरला त्याचा अर्थ हा आहे की हा आहे. ते बोलल्याशिवाय कसं काय कळणार, नाही कळणार ना. माइंड पण पाहिला आपण, दिसायलाच मोठा पण अर्थ कमी त्याचा. एकदम दूरची शक्यता, व्हेरी रिमोट पॉसिबिलिटी, त्याला म्हणतात माइट. इट माइट रेन, पाऊस पडेल का नाही काही सांगता येणार नाही मला, त्याला म्हणतात माइट. वेन एव्हर यू आर नॉट एबल टू टेल, वेन एव्हर यू आर अनेबल टू टेल दॅट, तुम्हालाच माहिती नाही ती गोष्ट होणार आहे की नाही, तेव्हा माइट वापरायचं. मस्ट मगाशी सांगितलं मी, केलंच पाहिजे कारण हे कंपल्सरी आहे, याला पर्याय नाही, याला दुसरं ऑप्शन काहीच नाही आहे. नो अल्टरनेटिव्ह इज दॅट, यू हॅव टू डू दिस. त्या मस्ट म्हणतात त्याला. मग मे झाला, माइट झाला, मस्ट झाला. यूज टू पण सांगितलं आत्ताच, तेव्हा आम्ही अमुक अमुक करायचो. आय यूज टू कॉल हर आजी, आय यूज टू से बिसाइड हर, आय यूज टू स्लीप इन दॅट रूम. म्हणजे मी त्या रूम मध्ये झोपायचो, मी तिला आजी म्हणायचो, असं यूज टू. डेअर आता सांगितलं, डेअरिंग, फार डेअरिंग आहे त्याच्यात, म्हणजे काय, धाडस आहे, डेअर, है ना. नीड म्हणजे गरज आहे, आणि ऑट टू म्हणजे तू हे काम केलं पाहिजे कारण हे करण्याची तुझी जबाबदारी आहे. काय म्हणता, अरे कळलं की नाही काही, येस नो टाईप करा, मला बघू दे तुम्हाला किती कळलंय. मी जे काही एवढे सगळे एक्सप्लेन केले तुम्हाला समजले का? ओके, समजलेत ना, चांगली गोष्ट. आता द बॉल इज इन युअर कोर्ट, हे सगळे शब्द पुन्हा 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 रिवाइज करा. तुम्हाला जर खरंच असं वाटतंय ना, खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना की मला शिकायचंय, माझं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं पाहिजे, मला शब्द कळले पाहिजेत, समोरच्या माणसाने काय सांगितलं मला समजलं पाहिजे, प्रश्न विचारला तर मला उत्तर देता आलं पाहिजे, मला न चुकता इंग्लिश बोलता आलं पाहिजे, अशी तुमची इच्छा आहे, म्हणून तुम्ही कोर्स जॉईन केलं ना. मग त्याच्यासाठी हे सगळं लर्न करा. थोडा होईल त्रास, पण गुण हमखास. आपलं औषध असं आहे, हमखास गुण येणार तुम्हाला. नाही आला, तुमचे पैसे परत घेऊन जा, काय अर्थ नाही, हरकत नाही आहे. पण तुम्ही शिका. जर तुम्हाला आलं हे, तर तुम्ही पुढच्या पिढीला सांगाल, पुढच्या लोकांना सांगाल, म्हणून शिका. हा, चला आपण आज इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरला बघूयात आपण याचा उपयोग कसा करायचा आणि कसं इंग्लिश पुढे जातं ते. आपल्याला जास्त इकडे थांबायला वेळ नाही. तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढं तुम्हाला मी पुढचं सांगेन. मी म्हटलं ना, माझ्याकडे पोतं भरून आहे, तुमची कॅपॅसिटी किती तेवढं बघा तुम्ही. लवकर लवकर लर्न करा, लवकर लवकर करा, तुम्हाला मी पुढे घेऊन जातो. ठीक आहे. हा, चला गुड नाईट सर. थांबूयात. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, सी यू.